हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. जेव्हा जेव्हा तुमचं मन उदास होईल किंवा तुम्हाला माझ्यावर राग येईल, तेव्हा तुम्ही इथेच येत जा. मला तुम्हाला शोधायला इकडे तिकडे भटकावं लागणार नाही. हे ऐकताच आरोही आनंदाने अर्जुनच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, वा, हे ठिकाण खूपच सुंदर आहे, पण हे तुमचं आहे, आमचं नाही. अर्जुनने तिचा चेहरा आपल्या हातात धरत हसून उत्तर दिलं, नाही, हे तुमचंच आहे. हा निर्णय मी खास तुमच्यासाठी घेतला आहे. मला माहिती आहे ना, तुम्हाला निसर्गावर किती प्रेम आहे. म्हणूनच मी हे फार्म हाऊस घेतलं, जिथे हिरवीगार झाडं, फुलझाडं आणि मोकळी हवा आहे. आरोही पुन्हा एकदा आनंदाने अर्जुनला मिठीत घेत म्हणाली, तुम्ही खूपच चांगले आहात. तुमचं हे सरप्राईज खूप आवडलं. अर्जुन तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला, चला आधी घराच्या आत बघूया. इथेच इतकं कौतुक करताय, आत गेल्यावर काय कराल मग? इतक्यात अर्जुनने आरोहीला पुन्हा उचलून आपल्या बाहूंमध्ये घेतलं आणि तिला घरात घेऊन गेला. घरात पाऊल टाकताच आरोही आजूबाजूला पाहतच राहिली. तिच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले, वा, हे घर तर खूपच सुंदर आहे. आजवर इतकं छान घर आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. हीच संधी साधत अर्जुनने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला किस करू लागला. अचानक झालेल्या या जवळुकीने आरोही थोडीशी चकित झाली होती, पण काही क्षणातच तिने हे अर्जुनला प्रतिसाद दिला. अर्जुन तिला पाहूनमध्ये घेऊन हॉलमधील सोफ्यावर घेऊन गेला. आरोहीचे हात अर्जुनच्या केसात फिरवू लागले, त्यामुळे अर्जुन अधिकच भावनाविवश होत गेला. स्वतःवरचा ताबा सुटत असल्याचं त्याला जाणवत होतं. थोडं मागे सरकत तो म्हणाला, आरोही, चला, अजूनही तुम्हाला काही दाखवायचं आहे. पण आरोही कुठे ऐकणारी होती. तिने अर्जुनचं कॉलर पकडून त्याला जवळ ओढलं आणि पुन्हा त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. अर्जुन तिला सोफ्यावर अलगद झोपवत तिच्यावर झुकला. थोड्या वेळाने तो स्वतःला सावरत दूर होऊ लागला, पण आरोहीने त्याच्या गळ्यात हात घालून त्याला अधिक घट्ट जवळ ओढलं. अर्जुनचा संयम सुटला. तिला उचलून घेत तो तिला थेट बेडरूमकडे घेऊन गेला. या सगळ्या वेळेत दोघांमधली जवळीक कमी झाली नव्हती. खोलीत येताच अर्जुनने पायाने दार बंद केलं. आरोहीला बेडवर ठेवून तो थोडा दूर झाला. आपला कोट बाजूला ठेवला आणि पुन्हा तिच्या जवळ येऊन तिला किस करू लागला. आरोही मध्येच त्याच्या ओठांना हलकसं चावू लागली. अर्जुन थोडा दूर होत हसत म्हणाला, असं किस करतात का? माझे ओठ तर चावून चावून काय हालत केली आहेस. मी दाखवतो कसं चावायचं. असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर हलकासा चावा घेतला. आरोहीच्या तोंडातून एक हलकीशी किंकाळी बाहेर पडली. ती किंकाळी ऐकून अर्जुन अधिकच भावनावश झाला. तो तिच्या मानेवर किस करू लागला. त्याचे हात तिच्या कमरेवर फिरू लागले. आरोहीच्या अंगात शहारे उमटू लागले आणि तिने अर्जुनच्या शर्टचे बटन उघडायला सुरुवात केली. आरोहीची अवस्था पाहून अर्जुन उठला, स्वतःचे बटन उघडले आणि तिच्या अंगावरचा दुपट्टा अलगद बाजूला केला. तो तिच्या मानेवर, खांद्यावर प्रेमाने किस करू लागला. हळूहळू दोघेही पूर्णपणे एकमेकांमध्ये हरवले. खोलीत फक्त आरोहीच्या सिसक्यांचा आवाज घुमत होता, ज्यामुळे अर्जुन आणखीनच भावनावश होत गेला. त्या क्षणी तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. आरोहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अर्जुनने ते अश्रू आपल्या ओठांनी टिपत हळूच म्हणाला, आय लव्ह यू. मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो. आरोही ही हळूच म्हणाली, आय लव्ह यू टू. अर्जुन, मी सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करते. अर्जुन तिच्या ओठांपासून दूर होत तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिच्या निळ्या डोळ्यात पाहत राहिला. आरोही अर्जुनच्या डोळ्यातच पाहत होती. त्याच्या नजरेत तिला स्वतःसाठी अपार प्रेम दिसत होतं. काही वेळाने आरोही थकून अर्जुनच्या छातीवर झोपून गेली.
अर्जुननेही तिला आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतलं. तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहत तोही हळूहळू झोपेच्या मिठीत हरवून गेला. दुसरीकडे मुंबईत तारा आपल्या हॉस्टेलच्या खोलीत बसून चिरागची खूप आठवण काढत होती. तिचे मन अभ्यासात अजिबात लागत नव्हते. शेवटी न राहून तिने चिरागला फोन केला. फोनच्या दुसऱ्या टोकावरून त्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकताच तारा म्हणाली, मला तुला भेटायचं आहे. आताच, लगेच. तू मोकळा आहेस का? चिरागने विचारलं. काही विशेष काम आहे का तारा? आणि त्यावर ती म्हणाली, नाही, काही नाही. फक्त तुला भेटायचं आहे. जर तू व्यस्त असशील तर आपण नंतरही भेटू शकतो. चिराग हसत म्हणाला, असं कसं? नक्की भेटूया. सांग, हॉस्टेलमध्ये येऊ का की तू बाहेर येशील? तारा म्हणाली, नाही, मीच येते. आणि इतकं बोलून तिने फोन कट केला. त्यानंतर ती अलमारीजवळ गेली आणि कपडे बदलण्याची तयारी करू लागली. काय घालावं याबाबत ती खूपच गोंधळलेली होती. तेवढ्यात तिला एक काळ्या रंगाचा ड्रेस दिसला. तो हातात घेत तिने वॉशरूममध्ये प्रवेश केला. काही वेळाने ती बाहेर आली. तिने काळा क्रॉप टॉप आणि खाली पांढरी जीन्स घातली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. ताराने पटकन केसांची पोनीटेल बांधली, बॅग घेतली आणि हॉस्टेलच्या खाली आली. मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे हॉस्टेलच्या मॅडम तिला बाहेर जाऊ देत नव्हत्या. तेव्हा ताराच्या डोक्यात एक कल्पना आली. ती पुन्हा खोलीत गेली, बाल्कनीत उभी राहिली आणि आजूबाजूला पाहिलं. तिची नजर पाईपकडे गेली आणि तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. कोणालाही न कळता ती पाईपच्या सहाय्याने खाली उतरू लागली. त्यावेळी चिराग आपली बाईक घेऊन हॉस्टेलच्या बाहेर उभा होता. अचानक त्याची नजर पाईपवरून खाली उतरणाऱ्या एका मुलीकडे गेली. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. जसेच त्याने ओळखलं की ती तारा आहे, तो पूर्णपणे स्तब्ध झाला. कारण तिने अशा पद्धतीने येईल अशी त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. चिराग पटकन तिच्या जवळ आला. तितक्यात ताराचा पाय घसरू लागला. पण चिरागने क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या बाहूंमध्ये झेललं. घाबरून ताराने डोळे घट्ट बंद केले होते आणि चिरागच्या शर्टला ती घट्ट धरून होती. तिच्या चेहऱ्याकडे पाहत चिराग म्हणाला, काही लागलं नाही ना? मी असताना तुला काहीही होऊ देणार नाही. चिरागचा आवाज ऐकताच ताराने डोळे उघडले. समोर चिरागला पाहून ती खूप खुश झाली आणि लगेच त्याच्या गळ्यात पडली. चिरागनेही तिला घट्ट मिठीत घेतलं. तिच्या धडधडीचा वेग खूप वाढला होता. काही क्षणांपूर्वी ती घसरताना दिसल्यामुळे तो खूप घाबरला होता. हसत तारा म्हणाली, बरं झालं तू मला वाचवलंस, नाहीतर माझ्या हाडापसळ्या मोडल्या असत्या. मग मी तुझ्याशी लग्न कसं केलं असतं? हे ऐकताच चिरागने तिला खाली उभं केलं आणि थोड्या रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, असं कोणी पाईपने येतं का? भेटायचंच होतं तर उद्यापर्यंत थांबू शकली असतीस. स्वतःचा तरी विचार कर. नाहीतर माझा तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? ताराने पटकन त्याचा हात पकडला आणि हॉस्टेलच्या गेटपासून थोडं दूर नेत म्हणाली, अरे माझ्या चिरू, घाबरण्याची गरज नाही. जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत मला काहीच होणार नाही. असं म्हणत ती पुन्हा त्याच्या गळ्यात पडली. चिराग हसत तिला आपल्या छातीत सामावून घेत म्हणाला, या कपड्यांमध्ये तू खूप हॉट दिसतेस. हे ऐकताच ताराचा चेहरा लाजेने लाल झाला. थोड्या वेळाने चिरागने विचारलं, बरं सांग, मला बोलावलं का? तारा हसत म्हणाली, मला फिरायला जायचं आहे. आपण दोघं लॉंग ड्राईव्हला जाऊया ना? चिराग म्हणाला, अरे यात विचारायचं काय? दोघेही एकमेकांकडे पाहून हसले आणि मग लॉंग ड्राईव्हसाठी निघून गेले. तारा चिरागच्या गळ्यात मिठी मारत म्हणाली, आपण कुठेतरी फिरायला जाऊया. थोडा क्वालिटी टाईम एकत्र घालवूया. चिरागने तिलाही घट्ट मिठी मारत हसत उत्तर दिलं, हो, पण माझीही
रोमॅन्टिक तारा आजकाल खूपच बोल्ड होत चालली आहे. तो थोड्या खोडकरपणे पुढे म्हणाला, काय वाटतं, लवकर लग्न करून टाकूया का? आणि मग छोटे छोटे गोड गोड बाळं. एवढं बोलून तो गप्प बसतो. हे ऐकताच तारा लाजेने लाल झाली. तिने चिरागच्या छातीत हलकेसं मुक्के मारत म्हटलं, खूपच बेशरम झाली आहेस. आपण अजून स्वतःच लहान आहोत आणि तू थेट बाळापर्यंत पोहोचलास. असे विचार तरी कुठून येतात तुझ्या डोक्यात? चिराग हसत म्हणाला, तू आयुष्यात आलीस तेव्हापासून हे सगळे विचार आपोआप यायला लागलेत. चिरागचं बोलणं ऐकून तारा पुन्हा एकदा त्याच्या मिठीत शिरली. चिराग तिला म्हणाला, चल निघूया. दोघेही बाईकवर बसले आणि लॉंग ड्राईव्हसाठी निघाले. चिराग गाणं गुणगुणायला लागला. लॉंग ड्राईव्ह पे चल, चल मेरे नाल सोनिये. हे गाणं तो बोलू लागला. तारा हसत म्हणाली, तुला खरंच सिंगर व्हायला पाहिजे. तू खूप छान गातोस. चिराग थोड्या मस्तीने म्हणाला, हो का? मग मी फक्त तुझ्यासाठीच गाणार. तारा हसली आणि दोघे पुन्हा एकमेकांच्या सोबतीने लॉंग ड्राईव्हचा आनंद घेत पुढे निघाले. ताराने दोन्ही हातांनी चिरागच्या छातीत पकड घट्ट केली आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकून रात्रीचे नजारे पाहत होती. चिराग काहीच बोलत नव्हता, फक्त समाधानाने हसत होता. थोड्याच वेळात ते एका भव्य रेस्टॉरंट समोर येऊन थांबले. चिरागने आधीच सगळं बुक करून ठेवलं होतं, कारण तो ताराला खास वाटावं असं काहीतरी करायचं ठरवून आला होता. त्याने संपूर्ण रेस्टॉरंट बुक केलं होतं. सजावटीची खास व्यवस्था केली होती आणि ताराला आवडणाऱ्या पदार्थांची ऑर्डरही आधीच दिली होती. बाईक थांबल्यावर तारा आश्चर्याने विचारू लागली, चिराग, आपण कुठे आलो आहोत आणि तू मला रेस्टॉरंटमध्ये का घेऊन आलायस? चिराग तिच्या जवळ आला. तिचा चेहरा दोन्ही हातात घेत म्हणाला, कारण मला तुला एक सरप्राईज द्यायचं होतं. असं म्हणत त्याने तिचा हात पकडला आणि तिला आत घेऊन गेला. आतलं दृश्य पाहताच तारा थक्क झाली. तिचे डोळे विस्फारले. आजवर कुणीही तिला इतकं खास, इतकं स्पेशल कधीच वाटू दिलं नव्हतं. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळू लागले. चिरागने तिचे अश्रू हलकेच पुसत म्हणाला, रडू नकोस, कारण तुझा होणारा नवरा तुला रोजच असंच खास वाटायला लावणार आहे. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावरती हलकंसं चुंबन घेतलं. ताराने डोळे मिटून घेतले. चिरागने तिचा हात धरून तिला टेबलजवळ आणलं. तिला खुर्चीवर बसवलं आणि स्वतः समोरच्या खुर्चीवर बसला. तारा आजूबाजूची सजावट, प्रकाश आणि वातावरण खूप लक्ष देऊन पाहत होती. सगळं तिला अतिशय सुंदर वाटत होतं. चिरागने विचारलं, तुला हे सगळं कसं वाटलं? तारा भावुक होऊन म्हणाली, खूपच सुंदर. हे सगळं तू माझ्यासाठी केलंस? तू खूप चांगला आहेस चिराग. मी तुला समजून घेण्यात आधी चूक केली. हे ऐकताच चिराग तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. तिचे हात आपल्या हातात घेत म्हणाला, तू मला ओळखलं नव्हतंस, त्यात तुझी चूक नव्हती. माझीही चूक झाली होती, पण आता नाही. आता सगळं स्पष्ट झालं आहे. तो पुढे म्हणाला, तू माझी बालपणीची तारा आहेस आणि मी तुझा तोच हिरो आहे ज्याला तू शोधत होतीस आणि मीही तुला शोधत होतो. हे ऐकून ताराच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. तिने चिरागच्या गालावर हात ठेवत म्हटलं, तू खूपच गोड आहेस. इतक्या गोड गोष्टी तुला कुठून सुचतात कोण जाणे. चिराग हसत म्हणाला, मी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं ना, तुला पाहिलं की शब्द आपोआप बाहेर पडतात. हे बोलून तो हसला आणि चिरागचं ते हसू पाहून तारा देखील हसू लागली. थोड्याच वेळात वेटर आला
आणि त्यांच्यासमोर जेवण सर्व केलं. चिरागने मेनू ताराच्या हातात देत हसत म्हटलं, तुला जे आवडेल ते ऑर्डर कर. ताराने थोडा विचार करून काही पदार्थ ऑर्डर केले. ऑर्डर दिल्यानंतर वेटर निघून गेला आणि काही वेळातच टेबलवर अनेक स्वादिष्ट डिशेस आल्या. तारा आणि चिरागने शांतपणे जेवणाचा आनंद घेतला. जेवणानंतर हळूवार रोमॅन्टिक संगीत सुरू झालं. चिरागने ताराचा हात पकडला आणि तिला हलकेच जवळ ओढलं. दोघेही संगीताच्या तालावर नृत्य करू लागले. तारा पूर्णपणे चिरागच्या डोळ्यात हरवली होती. संगीत थांबताच चिराग अचानक गुडघ्यावर बसला आणि आपल्या खिशातून एक छोटा बॉक्स काढला. तारा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तिला काही समजत नव्हतं की चिराग काय करणार आहे. तेवढ्या चिराग म्हणाला, तू माझी लाईफ पार्टनर होशील का? विल यू मॅरी मी? हे ऐकताच ताऱ्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने आपला हात पुढे केला. चिरागने बॉक्स उघडला, त्यातून अंगठी काढली आणि ती ताराच्या बोटात घातली. ती सुंदर डायमंड रिंग होती. तारा हळूच म्हणाली, पण एवढं महाग कशाला? याची गरज नव्हती. चिरागने तिला मिठीत घेत उत्तर दिलं, ही माझ्या मेहनतीची कमाई आहे आणि या कमाईतून मी सर्वात आधी तुलाच काहीतरी द्यायचं ठरवलं होतं. संधी मिळत नव्हती म्हणून हा बॉक्स कायम माझ्या हृदयाजवळ ठेवला होता. आज शेवटी माझी तारा मला मिळाली आहे आणि आजच मी ती अंगठी तुला घातली. मग हसत तो पुढे म्हणाला, सांग, तुला कशी वाटते? मला माहिती आहे फार मोठी गोष्ट नाही, पण जितकं माझ्या हातून शक्य होतं तितकंच मी करू शकलो. ताराच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती प्रेमाने म्हणाली, ही अंगठी खूप सुंदर आहे. मला पैशांपेक्षा नात्यांवर विश्वास आहे. नातं नेहमी विश्वासावर टिकतं, पैशांवर नाही. आजच्या जगात पैसा महत्त्वाचा असतो, पण माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी दौलत म्हणजे प्रेम आहे आणि तुझ्या या प्रेमाच्या निशाणीपेक्षा मोठं काहीच नाही. हे ऐकताच चिराग खूप खुश झाला. तो पुढे झुकला आणि ताराच्या ओठांवर प्रेम चुंबन घेतलं. तारानेही त्याच्या गळ्याभोवती हात गुंडाळले. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. थोड्या वेळाने चिरागने ताराला अलगद उचलून त्या रूममध्ये नेलं जी त्याने आधीच बुक केली होती. रूममध्ये गेल्यावर ताराने आजूबाजूला नजर फिरवली. खोली खूप सुंदर सजवलेली होती. किंग साईज बेड फुलांनी सजलेला होता. हे पाहून तारा लाजली. तिने नजर खाली झुकवली आणि चिरागच्या छातीत लपली. चिराग हसला. तो तिला घेऊन बेडवर आला, तिला अलगद झोपवलं आणि स्वतः तिच्यावर झुकला. त्याने आपली जॅकेट काढून बाजूला टाकली आणि ताराच्या मानेजवळ तिच्या खांद्यावर प्रेमळ स्पर्श करू लागला. ताराच्या अंगात हलकीशी शहारे येत होते. तिला ना त्याला दूर ढकलावंसं वाटत होतं, ना त्याच्या जवळीकीपासून थांबावंसं. तिचं मन पूर्णपणे त्याच्या ताब्यात गेलं होतं. काही वेळात दोघेही पूर्णपणे एकमेकात गुंतले. वेदनेमुळे ताराच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. चिरागने ते अश्रू ओठांनी अलगद पुसले आणि म्हणाला, आता तू कायम माझ्या आयुष्यात राहशील ना? कारण यानंतर मी तुला कधीच दूर जाऊ देणार नाही. ताराने डोळे उघडले. चिरागकडे पाहिलं. त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि हळूच म्हणाली, नाही, आता मी तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही. आता या आयुष्यावर फक्त तुमचाच हक्क आहे. असं म्हणत ती त्याच्या छातीत विसावली. चिरागनेही तिला घट्ट मिठीत घेतलं. दोघेही इतके एकांतात गुंतले होते की वेळेचं भानच राहिलं नाही. पहाटे 4 वाजले होते तरीही त्यांचं प्रेम सुरूच होतं. शेवटी तारा थकून चिरागच्या छातीवर डोळे मिटत म्हणाली, आता बस, आपण खूप थकलो आहोत, आता झोपायला हवं. चिरागने ताराला आपल्या मिठीत घट्ट धरलं होतं. तिच्या श्वासांमध्ये मिसळलेल्या उभेतच तो गाढ झोपेच्या आगोशात गेला. इकडे राजस्थानमध्ये आरोही आणि अर्जुन एकमेकांना घट्ट बिलगून झोपले होते.
पहाट झाली तेव्हा आरोहीची हळूच झोप उघडली. तिने मान उचलून आपल्या देखण्या पतीकडे पाहिलं आणि मनातच विचार केला, कोणी इतका देखणा कसा काय असू शकतो? कुठे माझीच नजर लागू नये असं मनात म्हणत ती पुढे सरकली आणि अर्जुनच्या ओठांवर हलकेच एक छोटंसं चुंबन देऊन दूर होऊ लागली. पण तेवढ्यात अर्जुनने तिला कमरेभोवती घट्ट मिठी मारली. डोळे उघडून तो हसून म्हणाला, असं काय कोणी गुड मॉर्निंग म्हणाल की अजून हवं असतं? हे म्हणतच आरोही काही बोलायच्या आतच त्याने पुन्हा तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. काही क्षणातच आरोहीचा श्वास वेगवान झाला. तेव्हा अर्जुन थांबला. तो तिच्याकडे एकटक पाहू लागला. आरोही थोडी नाराज होत म्हणाली, तुम्ही दिवसेंदिवस फारच बेशरम होत चाललायत. आम्हाला किती त्रास देता याचं तरी भान ठेवा ना. असं म्हणत तिने एक निरागसचा चेहरा केला. तो चेहरा पाहताच अर्जुनचे प्रेम अजूनच दाटून आले. त्याने तिला खाली झोपवलं, स्वतः तिच्यावर झुकला आणि काहीही न ऐकता पुन्हा तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. आरोहीला नेमकं काय होत आहे हे कळायच्या आतच तो तिला अधिकच जवळ घेऊ लागला. शुद्धीवर येताच तिने त्याला दूर ढकलायचा प्रयत्न केला, पण अर्जुन कुठे ऐकणारा होता. जवळजवळ अर्धा तासानंतर त्याने तिला सोडलं. आरोही जोरजोरात श्वास घेत होती आणि रागाने त्याच्याकडे पाहत होती, पण अर्जुन मात्र तिच्याकडे प्रेमानेच पाहत राहिला. तो म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर मुलगी आहेस. तुला पाहिलं की नेहमीच प्रेम करावंसं वाटतं. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर अलगद चुंबन दिलं. आरोहीने डोळे मिटले. ती अर्जुनचं प्रेम मनापासून अनुभवत होती. तिची धडधड वाढलेली होती आणि ते अर्जुनला स्पष्ट जाणवत होतं. थोड्या वेळाने ती म्हणाली, आता आपल्याला निघायला हवं. दादाजी वाट पाहत असतील. शिवाय तुम्ही त्यांना काही सांगितलेलंही नाही. ती उठायचा प्रयत्न करताच अर्जुनने तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळलं, अलगद उचललं आणि वॉशरूमकडे नेलं. 1 तासानंतर दोघेही बाहेर आले. आरोही आरशासमोर उभी राहून तयार होत होती. अर्जुन मागून आला. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाला, इथून जायचंच मन होत नाही. तुला कायम असंच माझ्या मिठीत धरून ठेवावंसं वाटतं. आरशातून त्याचं प्रतिबिंब पाहत आरोही हसत होती. लाजेने तिचा चेहरा गुलाबी झाला होता. अर्जुनने ओठ तिच्या मानेजवळ नेले तेव्हा तिच्या अंगावर शहारे आले. तिने कपड्याला घट्ट पकडलं. सहन न झाल्यावर ती वळली आणि त्याच्या मिठीत शिरली. त्याच्या कानात हळूच म्हणाली, आता बस बस करा, आपल्याला निघायचं आहे. शिवाय खूप भूक लागली आहे. असं म्हणत तिने वर पाहून त्याच्याकडे पाहिलं. अर्जुन हसत म्हणाला, चला मग. तो तिचा हात धरून घराबाहेर पडला आणि दोघे महालाकडे निघाले. महालात पोहोचल्यावर अर्जुनने आरोहीला तिथेच सोडले आणि स्वतः ऑफिससाठी निघून गेला. आरोही आत येताच चंदू म्हणाली, बाईसा तुम्ही आलात? चला, मी तुम्हाला पूर्ण महाल दाखवते आणि इथली सगळी माहिती देते. आरोही होकार देत तिच्यासोबत निघाली. चंदू एक एक भाग दाखवत महालाचा इतिहास आणि कुटुंबाबद्दल सांगत होती. आरोही मन लावून सगळं ऐकत होती. जसजसं ती ऐकत गेली तसं तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटत गेलं. इतिहासात वाचलेल्या कथा आज ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती. संध्याकाळपर्यंत त्या गप्पा मारत फिरत राहिल्या. नंतर चंदू तिला महालाच्या आवारातील एका सुंदर घाटावर घेऊन गेली. हा घाट खास अर्जुनच्या आईसाठी बांधलेला होता आणि त्या नेहमी इथे येत असत. तो घाट पाहून आरोही खूपच आनंदी झाली. ती म्हणाली, ही जागा किती सुंदर आहे. इतकी सुंदर जागा मी आयुष्यात कधीच पाहिली नाही. ती पाय पाण्यात सोडून पायऱ्यांवर बसली. चंदू ही तिच्या शेजारी बसली. चंद्रप्रकाश पाण्यावर पडत होता
आजूबाजूची झाडं, फुलं सगळं स्वप्नासारखं दिसत होतं. त्या दोघी थोड्याच वेळात चांगल्या मैत्रिणी बनल्या. आरोहीला चंदूमध्ये ताराचं प्रतिबिंब दिसत होतं, म्हणून तिने मनातलं सगळं तिला सांगितलं. चंदूनेही आपली कथा सांगितली. तेवढ्यात काही दासी आल्या आणि म्हणाल्या, हुकुम राणीसा, दादासा तुम्हाला बोलावत आहेत. आरोही म्हणाली, आम्ही येतोय. आत येताच दादाजी म्हणाले, तुम्ही दोघी इतक्या उशिरा आलात? काय एवढ्या गप्पा मारत होतात? आरोही हसत म्हणाली, काही नाही दादाजी, आम्ही या घराबद्दल, तुमच्याबद्दल आणि इथल्या परंपरांबद्दल जाणून घेत होतो. हा महाल खूपच सुंदर आहे. हे ऐकून दादाजी जुन्या आठवणीत हरवले. मनातच म्हणाले, तीही अगदी अशीच होती. आरोहीने त्यांना हरवलेले पाहून म्हणाली, दादाजी, कुठे हरून गेलात? काय विचार करत होता? दादाजी सावरत म्हणाले, काही नाही, तुम्हाला पाहिलं की काही जुन्या आठवणी जाग्या होतात. ते पुन्हा थांबले. आरोही म्हणाली, दादाजी, प्रत्येक वेळी तुम्ही असंच अर्धवट बोलता. नेमकं काय आहे ते सांगा ना. थोडा वेळ शांत राहून दादाजी म्हणाले, थोडा वेळ आल्यावर सगळं कळेल. आता इतकंच लक्षात ठेवा, तुमच्याशी संबंधित एक गोष्ट आहे जी अजून तुमच्यापासून लपलेली आहे. आरोहीने स्वतःबद्दल हे सगळं ऐकलं आणि तिथेच थबकली. क्षणभर शांत राहून ती दादाजींकडे पाहत म्हणाली, दादाजी, आता तरी आम्ही आपल्याला काहीही विचारत नाही, पण जेव्हा आम्हाला सत्य जाणून घेण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही नक्की विचारू आणि त्यावेळी तुम्हालाच आम्हाला सगळं सांगावं लागेल. हे ऐकून आरोही तिथून निघून गेली. आरोही बसमध्ये बसून निघून जात असताना दादाजी तिला पाहत राहिले आणि हळूच म्हणाले, तू अगदी तिच्यासारखीच विचार करतेस. चंदूने आश्चर्याने विचारलं, दादाजी, तुम्ही नेमकं काय बोलत आहात? आम्हालाच काही समजत नाहीये. बायसाबद्दल तुम्हाला नेमकं काय माहिती आहे आणि तुम्ही असं काय जाणताय जे तुम्ही तिला सांगू शकत नाही? तेवढ्यात मागून अर्जुन येत म्हणाला, आताच तिला हे सगळं जाणून घेण्याचा हक्क नाही. ती हे सत्य सध्या सहन करू शकणार नाही. योग्य वेळ आल्यावर आम्हीच तिला सगळं सांगू. तोपर्यंत दादाजी, तिच्यासमोर असं काही बोलू नका ज्यामुळे तिला संशय येईल की आम्ही काहीतरी लपवत आहोत. दादाजींनी मान डोलावली. हो, तू बरोबर आहेस. तिला आधीच दोनदा आमच्यावर शंका आली आहे. पण काय करणार, तिला पाहिलं की तिची खूप आठवण येते. दादाजींच्या या शब्दांवर अर्जुन त्यांना मिठी मारत म्हणाला, आम्हाला हे माहिती आहे दादाजी. शेवटी ती आमच्यासाठी खूप खास होती. दादाजींच्या डोळ्यात पाणी तरळलं. हो, तिच्यासारखेच डोळे आहेत तिचे. तसंच वागणं सगळं अगदी तिच्यावर गेलं आहे. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हे सगळं पाहून चंदू पूर्ण गोंधळून गेली होती. तिला काहीच कळत नव्हतं. ही बाईसा नेमकी कोण आहे? अशी कोणती सत्यता आहे जी हुकुमसा आणि राजासा आरोहीपासून लपवत आहेत? आपण तिची मैत्रीण आहोत, हे सत्य आपल्याला शोधायलाच हवं, असं ती मनात म्हणाली. दरम्यान किचनमध्ये आरोही स्वयंपाक करत होती, पण तिचं लक्ष स्वयंपाकाकडे नव्हतंच. दादाजींच्या बोलण्याने तिचं मन अस्वस्थ झालं होतं. त्यांच्या शब्दांचा अर्थ तिला लागत नव्हता. ती इतकी विचारात बुडाली होती की भाजी जळायला लागली. तेवढ्यात चंदू किचनमध्ये आली. जळण्याचा वास येताच ती पटकन म्हणाली, भाईसा, काय करताय? तुमचं लक्ष कुठे आहे? भाजी जळेल. आरोही दचकून भाजीकडे पाहते तर ती पूर्ण जळालेली. माझी पूर्ण भाजी जळली, आता काय करू? दादाजींनी इतक्या प्रेमाने
आपल्यासाठी स्वयंपाक करायला सांगितलं होतं आणि मी सगळं खराब केलं. चंदू हसत म्हणाली, काही नाही बाईसा, जाऊ द्या, आम्ही दुसरी बनवतो, तुम्ही कधीतरी करा. पण आरोही ठामपणे म्हणाली, नाही, मीच बनवणार, त्यांनी मला सांगितलं आहे. असं म्हणत ती पुन्हा भाजी बनवायला लागली. चंदू बाजूला उभी राहून तिला पाहत होती. बाईसा, काय विचार करताय? आरोही थोडी हरवलेल्या स्वरात म्हणाली. दादाजींच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नाहीये. असं वाटतंय की काहीतरी मोठं गुपित लपलेलं आहे. मी तर पहिल्यांदाच राजस्थानात आले आहे, पण दादाजी म्हणाले की माझा चेहरा त्यांना ओळखीचा वाटतोय. हे कसं शक्य आहे? तेवढ्यात अर्जुन दारात उभा राहून सगळं ऐकत होता. चंदूने त्याला पाहिलं तेव्हा अर्जुनने नजरेनेच तिला बाहेर जाण्याची खूण केली. चंदू निघून गेली. आता किचनमध्ये फक्त आरोही आणि अर्जुन दोघेच होते. अर्जुन हळूच मागून आला. तिने कमरेभोवती हात घातला आणि खांद्यावर डोकं टेकवत म्हणाला, काय झालं? काय विचार करताय? आरोही घाबरत म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? कोणी पाहिलं तर? अर्जुन हसत म्हणाला, जोपर्यंत आम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत कोणी येणार नाही. सांगा ना, काय विचार करत होतात? आरोही लाजली. अर्जुन हे सगळं मुद्दाम करत होता, तिला त्या विचारातून बाहेर काढण्यासाठी, आणि तो यशस्वी झाला. अर्जुन तिच्या गालावर हलकं चुंबन घेत म्हणाला, आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. तुम्ही आम्हाला मिस केलं नाही का? त्याच्या स्पर्शाने आरोहीच्या अंगात शहारे आले. ती काहीच बोलू शकत नव्हती. ओठ थरथरत होते. अर्जुनने तिला आपल्या समोर वळून तिचा चेहरा हातात घेतला. आता सांगा, काय विचार करत होतात? आरोही मनात म्हणाली, मी अर्जुनला या सगळ्याने त्रास द्यायचा नाही. आणि हळूच म्हणाली, काही नाही, आम्ही फक्त तुमच्याच बद्दल विचार करत होतो. आम्हाला तुम्ही खूप मी तुम्हाला खूप मिस केलंय. मिस केलं का? तुम्हाला हेच ऐकायचं होतं ना? चला मग ऐका. आम्हाला तुम्ही खूपच आवडता आणि आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. असं म्हणून आरोही अर्जुनच्या छातीत येऊन विसावली. अर्जुनच्या कुशीत असताना आरोहीला विलक्षण शांतता मिळत होती. त्या क्षणी ती काहीच विचार करत नव्हती. अर्जुनच्या बाहुपाशात राहणं तिला खूपच आवडत होतं आणि अर्जुनही तिला घट्ट धरून तसाच उभा राहिला होता. थोड्या वेळाने आरोही म्हणाली, तुम्ही जाऊन कपडे बदला, आम्ही जेवण टेबलवर लावतो. अर्जुनने होकारार्थी मान हलवली आणि तो निघून गेला. काही वेळातच आरोहीने सगळं जेवण तयार करून डायनिंग एरियामध्ये टेबलवर मांडलं आणि चंदूला सगळ्यांना बोलवायला सांगितलं. थोड्याच वेळात दादाजी आणि अर्जुनही आले. चंदू आणि आरोहीने दोघांनाही वाढलं आणि स्वतःही बसून जेवायला लागली. दादाजी म्हणाले, आरोही, तुझं जेवण फारच चविष्ट आहे. आरोहीने फक्त मान हलवली आणि शांतपणे जेवू लागली. ती जेवत असतानाच अचानक तिच्या हातावर कुणाचा तरी हात आला. तिने वळून पाहिलं तर अर्जुन हसत तिच्याकडे पाहत होता. खाली नजर गेल्यावर तिला कळलं की अर्जुनने तिचा हात आपल्या हातात घेतला होता. ती त्याला काही बोलणार इतक्यात अर्जुन मुद्दाम तिला छेडण्यासाठी तिच्या हाताला चिमटा काढतो. अचानक वेदनेने आरोहीच्या तोंडून किंकाळी निघते. दादाजी विचारतात, काय झालं बाळा, का ओरडलीस? आरोही लगेच म्हणाली, काही नाही दादाजी, मुंगी चावली फार जोरात. मुंगी हा शब्द ऐकताच अर्जुनच्या डोळ्यात खोडकरपणा चमकतो.
तो तिला रागाने पाहू लागतो, पण आरोही मात्र हसत आपल्या हाताला चोळत राहते. अर्जुन तिच्या त्या प्रतिक्रियेकडे पाहून अजूनच चिडतो. आरोही त्याचा तो चेहरा पाहून हसते आणि पुन्हा जेवणावर लक्ष केंद्रित करते. थोड्याच वेळात सगळे जेवून आपापल्या खोल्यांकडे निघून जातात. आरोही खोलीत येताच अर्जुन तिला ओढून आपल्या जवळ घेतो, दार बंद करतो आणि तिला भिंतीला टेकवत म्हणतो, आम्हाला मुंगी म्हणालीस? जरा सांगशील का? आम्ही कुठल्या अँगलने मुंगी दिसतो? कधी आम्हाला म्हातारा म्हणतेस, कधी मुंगी, कधी सोनं. शेवटी आम्ही तुझ्यासाठी नेमकं आहोत तरी कोण? आणि टोपण नाव द्यायचंच असेल तर एखादं चांगलं दे, पण नाही, तुला तर आम्हाला मुंगीच म्हणायचे. असं म्हणत तो तिच्या मानेजवळ वागतो. अचानक झालेल्या स्पर्शाने आरोहीच्या तोंडून पुन्हा किंकाळी निघते. ती किंकाळी ऐकताच अर्जुन अजूनच बेभान होतो आणि तिच्या मानेजवळ अधिक छेड काढू लागतो. आरोहीला वेदना होत असतात, पण अर्जुनला काही फरक पडत नाही. शेवटी आरोही त्याला ढकलत म्हणते, अर्जुनजी, सोडा आम्हाला, दुखतंय. तेव्हा अर्जुनला जाणवतं की ती खरोखर त्रासात आहे. तो थांबतो आणि तिच्याकडे पाहतो. आरोही त्याच्याकडे रागाने पाहत असते. अर्जुन हसत तिच्या गालांवरून हात फिरवतो आणि म्हणतो, आम्हाला मुंगी म्हणाल्याची ही शिक्षा होती. हे ऐकताच आरोही त्याला एका झटक्यात भिंतीला टेकवते. स्वतः त्याच्या समोर उभी राहते आणि त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते, तुम्ही मुंगीच आहात. असं म्हणत ती पुढे येते. त्याच्या कॉलरजवळ ओठ टेकवते. आधी हलकसं चुंबन आणि मग थोडीशी चावते. आता अर्जुनच्या तोंडूनही किंकाळी निघते. थोड्या वेळाने आरोही मागे सरकते, हसत आपल्या ओठांवर हात फिरवते आणि म्हणते, आता कसं वाटतंय? तुम्ही असं करता तेव्हा आम्हालाही असंच दुखतं. आज तेच तुम्हाला जाणवू दिलं. बदला पूर्ण. अर्जुन टाळ्या वाजवत हसतो. तिच्या बोलण्याने तो अजूनच आनंदी होतो. तो तिला कमरेत हात घालून जवळ ओढतो आणि म्हणतो, हीच माझी शेरनी. मला तर हेच हवं होतं की तू मला चावावीस, म्हणून हे सगळं केलं आणि मी यशस्वी झालो. शेवटी तू सिंहाची बायको आहेस. आरोही त्याच्या मानेभोवती हात टाकत म्हणते, मग आम्ही कुणा दुसऱ्याची बायको आहोत का? आम्ही पूर्णपणे तुमचेच आहोत. अर्जुन हसत म्हणतो, आम्हीही फक्त तुमचेच आहोत. असं म्हणत तो तिला घट्ट मिठीत घेतो, उचलून बेडवर ठेवतो आणि तिला छातीत धरून दोघेही झोपेच्या कुशीत जातात. लंडनमध्ये रणवीरची आई मीरा त्याला जोरात झापत होती. रणवीर शांतपणे उभा राहून तिचं सगळं ऐकत होता. मीरा म्हणाली, एखाद्या मुलीबरोबर तू असं कसं करू शकतोयस? तुला बहीण आहे, तिच्या बरोबर कुणी असं केलं तर तू काय करशील? रणवीर चिडून म्हणाला, मी त्याला मारून टाकेन. मीरा ठामपणे म्हणाली, मग ती ही कुणाची तरी मुलगी आहे. तू तिच्याबरोबर असं कसं करू शकतोयस? रणवीर म्हणाला, पण आई, मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तिला पाहताच पहिल्यांदा माझं हृदय धडधडलं. मीरा कटू हसत म्हणाली, तुझं हृदय तर प्रत्येक मुलीसाठी धडधडतं. आम्ही तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? रणवीर पुढे येत म्हणाला, आमचं तिच्यावर खरंच प्रेम आहे आणि हे वेळ कुठल्याही थराला जाऊ शकतं. तुम्हीच आम्हाला थांबवायला हवं. ती जरी विवाहित असली तरी आम्ही तिला कोणत्याही परिस्थितीत मिळवणारच. हे ऐकताच मीराने त्याच्या गालावर जोरात चपराक मारली.
रणवीरचं डोकं खाली झुकलं. मीरा म्हणाली, तू किती खालच्या पातळीवर जाऊ शकतोयस. ती आता कुणाची तरी बायको आहे. तिच्या नवऱ्याला कळलं तर तो तुला सोडणार नाही. रणवीर म्हणाला, त्याला सगळं माहिती आहे. मला वाचवण्यासाठीच त्याने तिच्याशी लग्न केले. मीरा संतापून म्हणाली, तू किती घसरू शकतोयस यावर विश्वास बसत नाही. तू आमचा मुलगा आहेस याचीच आम्हाला लाज वाटते. यापेक्षा तू आमचा मुलगा नसतास तर बरं झालं असतं. रणवीर घाबरून आईसमोर हात जोडत म्हणाला, नको आई, असं बोलू नकोस. आम्ही तुमचेच मुलं आहोत. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, पण कृपया पैशांचा विषय काढू नका. असं वाटू नये की आम्ही तुमचे पुत्र नाही. रणवीर म्हणाला. मीरा शांत आवाजात म्हणाली, आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की तू आरोहीला विसर आणि पुढे आयुष्यात पुढे जा. तुझा व्यवसाय सांभाळ. रणवीर ठामपणे म्हणाला, नाही आई, आम्ही तिला विसरू शकत नाही. मीरा रागाने म्हणाली, मग आम्ही तुलाही माफ करू शकत नाही. जा इथून. आम्हाला तुझा चेहराही पाहायचा नाही. हे ऐकून रणवीर तिथून निघून गेला. मीरा तिथेच बसून रडू लागली. तेवढ्यात रणविजय आला. त्याने मीराच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आपण त्याला योग्य मार्गावर आणू. असं म्हणत त्याने मीराला आपल्या छातीत घट्ट धरलं. मीरा रडतच म्हणाली, तो असं कसं करू शकतो. आपल्याला विश्वासच बसत नाही की आपला मुलगा एखाद्या मुलीसोबत असं काही करू शकतो. रणविजय गंभीरपणे म्हणाला, ती आता साधी मुलगी राहिलेली नाहीये. ती अर्जुन प्रताप सिंह यांची पत्नी आहे, जो फार मोठा उद्योगपती आहे. हे ऐकून मीरा अधिकच घाबरली. ती म्हणाली, तो माणूस खूप धोकादायक आहे. जर त्याने रणवीरला काही केलं तर शेवटी तो आपला एकुलता एक मुलगा आहे. आपण त्याच्यावर खूप प्रेम करतो. आम्हाला माहिती आहे की तो चुकीच्या मार्गावर गेला आहे, पण आपण त्याला समजावलं तर तो नक्की सुधारेल. रणविजय तिला धीर देत म्हणाला, आपण त्याला नक्की सुधारू, कारण अर्जुनने जर काही टोकाचं पाऊल उचललं तर तो आपल्या मुलाला या जगातूनच काढून टाकेल आणि ते आपल्याला अजिबात नको आहे. म्हणून आपण रणवीरला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू. मीरा त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली, तुम्ही बरोबर म्हणत आहात. आपण आपल्या मुलाला नक्की सुधारू. रणवीर आपल्या खोलीत आला. भिंतीवर लावलेल्या आरोहीच्या फोटोला स्पर्श करत तो म्हणाला, आम्ही तुला कधीच विसरणार नाही आणि तुला विसरूही देणार नाही. आम्ही लवकरच तुझ्यापाशी येऊ. तेव्हा अर्जुनकडून तुला हिरावून घेऊन तुझ्याशीच लग्न करू. हे आमचं वचन आहे. सगळं काही असंच चालू होतं. सगळे बाहेरून आनंदी दिसत होते. 1 महिन्यानंतर अर्जुन एका मीटिंगसाठी भारताबाहेर गेला होता. आरोहीचं मन कुठेच लागत नव्हतं, म्हणून तिने एक पुस्तक घेतलं आणि वाचायला बसली. ती आपल्या खोलीत बसून पुस्तक वाचत होती. तेवढ्या तिला अचानक मळमळू लागलं. अंगात वीकनेस जाणवू लागली आणि उलटीसारखं वाटू लागलं. तिने लगेच पुस्तक बाजूला ठेवलं आणि घाईघाईने वॉशरूममध्ये गेली. वॉश बेसिनजवळ उभी राहून ती उलटी करू लागली. सतत उलटी होत असल्यामुळे ती थकून गेली होती. तिचा चेहरा अगदी फिकट पडला होता. आरशात स्वतःकडे पाहत ती स्वतःशीच म्हणाली, मला नेमकं काय झालंय. आज सकाळपासूनच मन काहीसं घाबरल्यासारखं का वाटतंय. तिने टॉवेलने तोंड पुसलं आणि परत खोलीत आली. बेडवर बसून विचार करू लागली. विचार करता करता तिला कधी डोळा लागला ते तिलाच कळलं नाही. संध्याकाळ झाली. चंदू नाश्ता घेऊन आरोहीच्या खोलीत आली. तिने आपल्या बाईसाला झोपलेलं पाहिलं. ती हळूच जवळ गेली, टेबलावर चहा ठेवला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. थोड्या वेळाने आरोहीने डोळे उघडले. समोर चंदूला पाहून ती म्हणाली, चंदू, तू आलीस. तू गेल्यानंतर
आमचं मनच लागत नव्हतं. तू प्लीज इथेच राहा ना. चंदू हसत म्हणाली, बाईसा, आम्ही फक्त 2 दिवसांसाठीच गेलो होतो, पण तुम्ही तर असं बोलताय जसं आम्ही कधी भेटायलाच आलो नाही. आरोही हळूच म्हणाली, माझी एक मैत्रीण मुंबईला आहे आणि दुसरी मैत्रीण म्हणजे तू. त्यामुळे तुम्ही दोघीच मला सगळ्यात जवळच्या आहात. जे लोक आपल्या जवळचे असतात त्यांना आपण स्वतःपासून दूर जाऊ देत नाही. असं म्हणत तिने चहाचा कप हातात आणि घेतला आणि हळूहळू घोट घ्यायला सुरुवात केली. चंदूने लक्षात घेतलं की आरोहीचा चेहरा खूपच फिकट दिसत होता. ती काळजीने म्हणाली, बाईसा, काही झाले का? तुमचा चेहरा फारच पांढरा पडलेला दिसतोय. चंदूच्या प्रश्नावर आरोही हळूच म्हणाली, माहीत नाही का चंदू, पण आज आमचं मन खूप अस्वस्थ आहे. उलटीसारखं वाटत होतं. थोड्या वेळापूर्वी उलटीही झाली. त्यानंतर खूप थकवा जाणवत होता, म्हणून आम्ही झोपून गेलो. तेवढ्यात तुम्ही आलात. चंदूने मोठ्या बारीकाईने आरोहीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि अशक्तपणा त्याच्या लगेच लक्षात आला. तो म्हणाला, तुम्ही आराम करा, आम्ही डॉक्टरांना बोलावतो. असं म्हणून तो तिथून निघून गेला. खाली आल्यावर दादाजींनी विचारलं, आरोही आज खाली का नाही आली? चंदू म्हणाला, दादाजी, तिची तब्येत ठीक नाहीये म्हणून ती आराम करत आहे. हे ऐकताच दादाजी म्हणाले, आता सांगताय, ताबडतोब डॉक्टरांना फोन करा, आम्ही तिच्याकडे जाऊन येतो. असं म्हणत दादाजी थेट आरोहीच्या खोलीकडे गेले. आरोही बेडवर झोपलेली होती. दादाजी तिच्या जवळ गेले. दादाजींना पाहताच आरोही उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण दादाजींनी हातानेच तिला थांबवलं. ते तिच्या शेजारी बसले आणि तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाले, काय झालं बाळा? तब्येत बरी नाहीये तर आम्हाला सांगायला हवं होतं ना? आरोही हळू आवाजात म्हणाली, तसं काही विशेष नाही दादाजी, बहुतेक थकव्यामुळे असेल असं वाटलं, म्हणून आम्ही आराम करायचं ठरवलं. तुम्हा सगळ्यांना उगाचच काळजीत टाकू नये असं वाटलं. हे ऐकून दादाजी थोडे रागवले आणि म्हणाले, काय बोलतेस आरोही? तू आमच्यासाठी मुलीसारखी आहेस. तू आजारी असताना आम्ही काळजी करू नये का? दादाजींचा राग पाहून आरोहीने लगेच कान पकडले आणि म्हणाली, सॉरी दादाजी, आमचा तो अर्थ नव्हता. आम्हाला फक्त तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. तुम्हाला दुःख द्यायचा आमचा अजिबात हेतू नव्हता. दादाजी लगेचच शांत झाले. ते म्हणाले, तू आमची मुलगी आहेस, त्यामुळे तुला काहीही झालं तर ते आम्हाला सांगायलाच हवं. असं म्हणत त्यांनी पुढे येऊन आरोहीच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. आरोहीने लाजत डोळे मिटले. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी आरोहीची तपासणी केली आणि दादाजींना म्हणाले, तुम्ही सगळे घाबरू नका. या अवस्थेत हे सगळं होणं अगदी नैसर्गिक आहे. आणि हो, तुम्हाला एक चांगली बातमी सांगायची आहे. दादाजी उत्सुकतेने म्हणाले, कुठली चांगली बातमी? डॉक्टर हसत म्हणाले, तुमची नात बहु गरोदर आहे. त्यामुळेच तिला उलट्या आणि चक्कर येत होती. तिचं वय कमी असल्यामुळे तिला विशेष काळजीची गरज आहे. आता गर्भधारणा तिच्यासाठी थोडी नाजूक अवस्था आहे. पण तुम्ही सगळे नीट काळजी घेतली तर कोणतीही गुंतागुंत येणार नाही. दादाजी म्हणाले, ठीक आहे डॉक्टर, धन्यवाद. डॉक्टर हसून म्हणाले, दादाजी, असं धन्यवाद म्हणू नका. आम्ही तुमच्याच मुलांसारखे आहोत. दादाजींनी आपल्या सेवकाला म्हणाले, यांना सोबत करून खाली सोडा.
जी राजासा असं म्हणत जय डॉक्टरांना घेऊन गेला. आरोही गरोदर असल्याचं समजताच दादाजींच्या चेहऱ्यावर अपार आनंद झळकला. ते पुढे आले. आरोहीचे हात आपल्या हातात घेत म्हणाले, आम्हाला एवढं मोठं सुख दिलंस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. हे ऐकताच आरोहीचा चेहरा लाजेने लाल झाला. तिने हळूच आपला हात पोटावर ठेवला आणि पहिल्यांदाच आपल्या पोटात वाटणाऱ्या बाळाची जाणीव अनुभवली. त्या क्षणी तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. दादाजींनी तिचे अश्रू पुसत म्हणाले, हा वेळ रडण्याचा नाही, आनंद साजरा करण्याचा आहे. डॉक्टरांनी काय सांगितलं आहे ते ऐकलंस ना? आता रडायचं नाही आणि स्वतःची नीट काळजी घ्यायची. आरोहीने फक्त मान हलवून होकार दिला. दादाजींनी तिच्या केसांवरून हात फिरवला आणि बाहेर गेले. चंदू तिच्या जवळ येऊन तिच्याशी गप्पा मारू लागली. इकडे दादाजींनी फोन करून अर्जुनला ही सगळी माहिती दिली होती. हे ऐकताच अर्जुनच्या आनंदाला उधाण आलं. तोही आता वडील होणार होता. ही जाणीव त्याला आतून सुखावून गेली. मनात एकच इच्छा होती, ती लगेच आरोहीकडे जाऊन तिला घट्ट मिठीत घ्यावं. पण तो एका अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगसाठी आला होता, जी फक्त त्यालाच अटेंड करणं गरजेचं होतं. दुसऱ्याच्या भरोशावर ती मीटिंग सोपवणं शक्य नव्हतं. त्याने मनाला कणखर केलं आणि संपूर्ण लक्ष मीटिंगवर केंद्रित केलं. आसपासचे लोक अर्जुनचा चेहरा पाहून सहज ओळखू शकत होते की तो आज खूप आनंदी आहे. पण तो आनंद नेमकं कशासाठी आहे हे कुणालाच ठाऊक नव्हतं. दरम्यान जेव्हा आरोहीने काहीतरी बोललं तेव्हा अर्जुन तिला थोडा रागाने पाहू लागला. अर्जुनची ती रिॲक्शन पाहून आरोही हसली आणि पुन्हा शांतपणे जेवणावर लक्ष केंद्रित केलं. काही वेळाने सगळे जेवून आपापल्या खोल्यात निघून गेले. आरोही जशी आपल्या खोलीत आली तसंच अर्जुनने तिला ओढून जवळ घेतलं. दरवाजा बंद केला आणि तिला भिंतीला टेकवत म्हणाला, आता सांगा जरा, आपण कोणत्या अँगलने तुम्हाला चीटी वाटतो? कधी आम्हाला म्हातारा करता, कधी चीटी तर कधी सोनं. शेवटी आम्ही तुमच्यासाठी नक्की काय आहोत हे तरी नीट सांगा. तो पुढे म्हणाला, आणि जर टोमणाच द्यायचा असेल तर एखादं छान नाव द्या. पण नाही, तुम्हाला तर बुड्ढा, चीटी असंच नाव सुचतात. हे बोलताच त्याने आरोहीच्या मानेजवळ हलकसं चावलं. त्यामुळे आरोहीच्या तोंडून नकळत किंकाळी बाहेर पडली. ती किंकाळी ऐकताच अर्जुन अजूनच बेभान झाला आणि तिच्या मानेवर पुन्हा चावू लागला. आरोहीच्या तोंडून किंकाळ्या निघत राहिल्या, पण अर्जुनला त्याचं काहीच भान राहिलं नव्हतं. शेवटी आरोहीने त्याला दूर ढकलत म्हटलं, अर्जुनची सोडा, आम्हाला खूप दुखतंय. तेव्हा अर्जुनला कळलं की ती खरंच त्रासात आहे. तो लगेच थांबला आणि तिच्याकडे पाहू लागला. आरोही रागाने त्याच्याकडे पाहत होती. अर्जुन हसत तिच्या गालांवर हात फिरवत म्हणाला, चीटी म्हणण्याची ही शिक्षा होती. हे ऐकताच आरोहीने अर्जुनला झटक्यात भिंतीला टेकवलं आणि त्याच्यासमोर उभी राहत त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला. हो, तुम्ही चीटीच आहात, असं म्हणत तिने त्याच्या कॉलरजवळ ओठ टेकवले. आधी हलकसं चुंबन दिलं आणि मग चावलं. यावेळी अर्जुनच्या तोंडूनही किंकाळी निघाली. थोड्या वेळाने आरोही हसत मागे सरकली आणि ओठांवर हात फिरवत म्हणाली, कसं वाटलं? तुम्ही असं करता तेव्हा आम्हालाही असंच वाटतं. आज तेच तुम्हाला फील करून दिलंय, बदला पूर्ण. हे ऐकत अर्जुन टाळ्या वाजवत हसला. तो तिच्या कमरेभोवती हात घालून तिला जवळ ओढत म्हणाला, तू माझी शेरणी आहेस. मला तेच हवं होतं की तू मला चावावंस. म्हणूनच हे सगळं केलं. माझा प्लॅन यशस्वी झाला. शेवटी तू एका शेराची पत्नी आहेस. आरोहीने त्याच्या गळ्यात हात घालत म्हटलं, मग आम्ही कुणा दुसऱ्याची पत्नी आहोत का? आम्ही पूर्णपणे तुमचेच आहोत.
अर्जुन हसत म्हणाला, आणि आम्हीही फक्त तुमचेच आहोत. हे फक्त म्हणत त्याने आरोहीला घट्ट मिठीत घेतलं, तिला उचलून बेडवर नेलं आणि तिला छातीशी धरून दोघेही शांत झोपेत हरवून गेले. दरम्यान लंडनमध्ये रणवीरची आई मीरा त्याला जोरात ओरडत होती. रणवीर शांतपणे उभा राहून सगळं ऐकत होता. मीरा म्हणाली, तू एखाद्या मुलीबरोबर असं कसं वागू शकतोयस? तुला स्वतःची बहीण आहे, तिच्यासोबत कोणी असं केलं असतं तर? रणवीरचा रक्तदाब वाढला. तो म्हणाला, मी त्याला मारून टाकलं असतं. मीरा संतापून म्हणाली, मग तीही कुणाची तरी मुलगी आहे, तू तिच्याबरोबर असं कसं करू शकतोयस? रणवीर म्हणाला, पण आई, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तिला पाहूनच पहिल्यांदा माझं हृदय धडधडलं. मीरा उपरोधाने म्हणाली, तुझं हृदय तर प्रत्येक मुलीसाठी धडधडतं, मग आम्ही तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? रणवीर तिच्यासमोर उभा राहत म्हणाला, आम्ही खरंच तिच्यावर प्रेम करतो. हे आमचं वेड आहे, जे कुठल्याही थराला जाऊ शकतं. तुम्ही आम्हाला थांबवा, कारण आता आम्ही थांबणार नाही. तिने जरी लग्न केलेलं असलं तरी आम्ही तिला कोणत्याही परिस्थितीत मिळवणारच. हे ऐकताच मीराने त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. रणवीरने मान खाली घातली. मीरा रागाने म्हणाली, तू किती खालच्या पातळीवर जाऊ शकतोयस? ती आता कुणाची तरी पत्नी आहे. तिच्या नवऱ्याला जर हे कळलं तर तो तुला सोडणार नाही. रणवीर म्हणाला, त्याला सगळं माहिती आहे. मला वाचवण्यासाठीच त्याने तिच्याशी लग्न केलं. मीरा हादरून म्हणाली, तू किती घसरू शकतोस यावर विश्वासच बसत नाही. तू आमचा मुलगा आहे याची आम्हाला लाज वाटते. यापेक्षा तू आमचा मुलगा नसलेलाच बरा. रणवीर घाबरून तिच्यासमोर हात जोडत म्हणाला, नको आई, असं बोलू नका. आम्ही तुमचेच मूल आहोत. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.